आम्ही इथं उपोषणाला बसलेलो इथं संभाजीनगरला उपोषणाला येऊन बसलेलो आहेत. परतूरला 5 दिवस बसलो, तिथं काही झालं नाही. त्याच्यामुळे आता इथं आलेलो इथं 20 माणसं येऊन बसलेलो होतो आम्ही. अजून आहेत माणसं. आम्हाला रस्ताच पाहिजे, बाकी काही नाही पाहिजे. तर तुमचे जे तिथले अधिकारी आहे, जिल्हाधिकारी कार्यालय वगैरे वगैरे आहे, हो आहेत. हां, मग त्यांनी तुम्ही त्यांच्याकडे मागणी केली ना, मागणी केली. समध्याकडे जाऊन आलो. त्यांचं काय म्हणणं? त्याचं म्हणणं काहीच नाही, होईन म्हणतात नुसतं. होईल म्हणजे कधी होईल? तेच मिळणार, कागदी झाला ना, कागदपत्री समजा उडवाउडीची उत्तर द्यायला आले ते. हां, उडवाउडी बघू हे असं तसं. हां, आता परवाच्या दिवशी इथले पालकमंत्री संजय शिरसाट आहे ना, ते सगळ्यांच्या भेटीला येत असतात. तर तुम्ही त्यांच्याकडे तो प्रश्न मांडणार आम्ही प्रश्न मांडणार ना त्याच्याकडे. पूर्णाचे पूर्ण नाव सांगा पूर्ण. विकास एकनाथ यादव. पांधन रस्त्याचे अत्यंत बोगस काम झालेलं आहे. 4 किलोमीटरचा रस्ता नुसतं कागदपत्री झालेला आहे. कारण की आम्ही दिनांक 16 सप्टेंबरला आम्ही उपोषण परतूर तालुक्यातील केलं होतं. पण त्याच्यानंतर आम्ही त्याचा अहवाल केला आणि समजा चौकशी अहवाल झाल्यानंतर BDO साहेब म्हणजे त्या गट विकास अधिकारी साहेबांनी त्यांच्यानं पूर्णपणे तो चुकीचा नाही बदललेलाच तो खरं सांगायची गोष्ट. कारण की आमच्यापाशी जाय मोक्यावर जाऊन पंचनाम्याच्या प्रत येतं, अहवालाची प्रत आहे आणि त्याच्यानंतर BDO साहेबांना जो अहवाल दिला आहे तो पूर्णपणे बदललेला आहे. म्हणजे तो जाणून बुजून बदलल्यासारखा आहे. आणि आज आम्ही इथं आयुक्तालय साहेबासमोर आलेलो आहे, कारण की न्याय मागण्यासाठी. विभागीय आयुक्तालय समोर आलेलो आहे न्याय मागण्यासाठी. आता बघू काय होतं तोपर्यंत. आणि आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही इथं ठामपणे उपोषण करणार आहोत. आज आपण आमरण उपोषणासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बसला. काय मागणी आपली आमच्या दर्शकांना? आमची मातोश्री पांधन रस्त्यामुळं आम्ही जी परतूर तालुक्यातून आम्हाला जी इथं यायची पाळी आली, वारंवार आम्ही परतूर तालुक्याला चक्रा मारून तिथले जे आम्हाला अधिकारी आहेत ते आम्हाला आमची दखलच घेणार. त्याच्यामुळं आम्हाला ते निलंबित पाहिजेत. म्हणून आज आम्ही कमिशनर संभाजीनगर इथं येऊन त्या कारणामुळे इथं येऊन बसलेलो आहेत आम्ही. आम्हाला ते जोपर्यंत हे होत आहेत, निलंबित होत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून उपोषण सोडणार नाहीत. आणि आज इथं 12 वाजल्यापासून आम्ही इथं बसलेलो आहेत. आज अजून आमची काही कोणी दखल घेतलेली नाही. निलंबन असण्याची कारण काय? आमचे पांधन रस्ता 4 किलोमीटरचा रस्ता आहे आणि पूर्ण बोगस आहे. आणि त्याचं बिल उचलण्यात आलेलं आहे. पूर्ण बिल म्हणजे फक्त कागदावरच घोडे नाचवलेले आहेत. हो. आता तुमची मागणी काय आहे? म्हणजे तुमची मागणी पूर्ण न झाल्या तुमचं पुढचं पाऊल? आमचं पुढं पाऊल हेच आहे की त्याला निलंबित करणं. आणि अधिकारीचं नाव काय? अधिकाऱ्याचं गौरव बंडे, सोनाली ग्रामसेवक. आणि पुन्हा ते ह्याचं नाव काय, ते BDOचं राजेश तांगडे. ह्याच्याकडं वारंवार चक्रा मारून आज आम्हाला न्याय भेटेना. म्हणून आम्ही कमिशनर साहेबाच्याच इथं मुद्दाम आमरण उपोषण करण्याकरता आलेलो आहेत. आपलं नाव सांगा. गणेश रामराव गायवळ.